ह्या चर्चा आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत तरी आलेल्या नाही आहेत. जे निष्ठावंत आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत. जे निष्ठावंत आहेत आपण पाहताय, आम्ही पुढे घेऊन जाऊ सगळ्यांना. हातकणंगलेची जागा ही राजू शेट्टीसाठी शिवसेना सोडणार का? कारण राजू शेट्टी मातोश्रीवर देखील आले बघा, जर तरवर आता आम्ही जाणार नाही. आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत, जे कोणी आपण आपल्यामधून पण येऊ शकतं. आणि येऊ शकतं म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे, मतदानासाठी सांगतोय. कारण ही लढाई नुसतं आमची नाही आहे, नुसतं निवडणुकीसाठी नाही आहे. आणि मी परत एकदा सांगेन, केंद्रात सरकार कोण बनवेल, कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे. महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे. ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील, जे जिंकून येतील, तर कोण जिंकलं पाहिजे, तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा, चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल, 1 वर्ष आता लोकसभेत आवाजच नाही आहे. आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही, पण तिकडचं स्थानिक खासदार नाहीच. साहेब, सुनावणीसाठी जी ॲफिडेव्हिट सादर केली होती त्यामधून तुम्ही मुद्दे नेमके काय मांडले होते आणि उद्याच्या निकालावरती ते? मला वाटतं आज पत्रकार परिषद झालेली आहे. उद्याचा निकाल एक महत्त्वाचा ठरेल. पण जसं मी सांगितलं की स्वतःची बदनामी अध्यक्ष करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय देतील, हा एक महत्त्वाचा विषय. ॲफिडेव्हिटमध्ये काय मुद्दे मांडले ते आता आपण पहा ना. मी आता इथे आपल्यासोबत आहोत, ते पुढे मी बोलत जाईन. आणखी एक शेवटचा प्रश्न. दीपक केसरकर असे म्हटले की आदित्य ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र 7 वर्ष मागे गेला, त्यांच्या बालिश मृत्यूमुळे. हो, त्यांना आता आमच्याबरोबर 8 वर्ष राहून त्यांना आठवलं. किती निर्लज्जपणे बघा. आणि हेच मी सांगतोय की त्या दिवशी पण मी बघत होतो ते जे क्रॉस क्वेश्चनिंग चाललेलं, एवढं खोटी बोलणारी ही व्यक्ती, अशी लोक हे एकत्र तिथे गेलेत. ह्याचा आनंद आहे की आता सत्य बोलणारे लोक आमच्यासोबत राहतील. पण आरशात तरी कसे हे लोक पाहतात एवढं खोटं बोलून की एबी फॉर्म कोणी दिला माहिती नाही, असं झालं माहिती नाही. एवढे वर्षाचं 7 वर्ष मागे मी दिलं असेल तर आमच्याबरोबर मग 2013 ते 2021 का थांबला होता तुम्ही? म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे होती. ह्याच्यासाठीच ही लोक नुसतं स्वतःची हाव आणि स्वतःला सत्तेत बसायचं एवढ्यासाठीच ही लोक काम करतात. महाराष्ट्रासाठी कधीही काम केलं नाही.